नमस्कार. मी जीवन आनंदगावकर. थोडं आठवणीच्या मागे फिरतोय. 1993ला जून महिन्यामध्ये माझी बदली मंचर जिल्हा पुणे म्हणजे घोडेगाव जिल्हा पुणे येथून इचलकरंजीला झाली. इचलकरंजी हे तसं मोठ्या लोकसंख्येचं शहर आणि त्या ठिकाणी हातमाग किंवा पॉवरलूम्स या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी त्या काळी चालायच्या. हजारो हातमाग होते, हजारो पॉवरलूम्स होत्या. पण त्या सगळ्या याच्यामध्ये त्या शहरामध्ये आमच्यासारखे मध्यमवर्गीय फारच कमी होते. नाही म्हणा नाही, होते. कर्मचारी असतील, अजून कोणी असतील, पण ते शहर म्हणजे दोन वेगवेगळ्या क्लासमध्ये विभागलेलं होतं. आता पहिला क्लास जर म्हणलं तर एकदम उच्च दर्जाचे लोक, ज्यांच्याकडे पॉवरलूमची श्रीमंती आहे आणि ज्यांच्याकडे लेबर्स आहेत, असा मालक वर्ग. आणि दुसरा जो वर्ग होता तो कामगारांचा. पॉवरलूममध्ये काम करणारे लोक, त्यांची संख्या खूप मोठी होती आणि त्यांच्या राहणीमानामध्ये दोघांच्या खूप जमीन आसमानचा फरक होता. हे फक्त एका उदाहरणानं मी तुम्हाला सांगतो. इचलकरंजीमध्ये दररोज तीनदा बाजार भरायचा भाजीपाल्याचा. आता सकाळी 6-6:30ला एक बाजार भरायचा. अत्यंत चांगल्या उत्कृष्ट प्रतीच्या भाज्या, ताज्या असा जो हे असायचा माहोल. तर त्या ठिकाणी फक्त इचलकरंजीमधल्या सर्वात श्रीमंत वर्ग जो आहे तो त्या भाज्या घेण्यासाठी येत असेल आणि त्या भाज्या अर्ध्या तासात संपून जातात आणि वाटेल त्या किमतीमध्ये ते भाज्या विकल्या जातात. हा झाला एक वर्ग. दुसरा जो वर्ग आहे तो मध्यम वर्ग. त्याच्यासाठी सकाळी 9 वाजता भाजी बाजार भरायचा. मग त्याच्यामध्ये त्यातल्या तर बरी अशी भाजी, फारशी चांगली नाही पण बरी म्हणावा अशा भाज्या विकायला ठेवत होते. आणि मध्यम वर्ग त्याच्या मजदुराप्रमाणे त्याच्या खिशाची जी हे आहे कुवत, त्याप्रमाणे भाज्या खरेदी करायच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हा जो कामगार वर्ग आहे, गरीब वर्ग आहे त्या ठिकाणचा, ते लोक दुपारी 12 वाजता भाजी बाजारात जातात. सकाळी 2दा बाजार भरल्यानंतर तिसऱ्या बाजारामध्ये त्या दोन्ही बाजारातून शिल्लक उरलेल्या, काही सडलेल्या, काही निकृष्ट दर्जाच्या अशा भाज्या तिथे विकल्या जातात. आणि मग ती लोक घ्यायची भाज्या आणि खूप कमी किमतीमध्ये आणि घेऊन जायची. एवढी विषमता मी कुठं पाहिली नाही महाराष्ट्रात तरी, पण तिथं ती आहे. मग दुसरी गोष्ट काय होती की त्या इचलकरंजीमध्ये कोर्टामध्ये आम्ही जेव्हा मी जेव्हा साक्षी पुरावा नोंद करायचं त्यावेळी काय व्हायचं की लोक हळू बोलत नसत, खूप मोठ्यानं बोलायचे. तर मला हे समजत नव्हतं की वकील वर्ग असो
नाही तर पक्षकार असो, यांचा असा समज होता का की मला ऐकू येत नाही म्हणून. आणि मला असं बऱ्याचदा वाटायचं की मला कमी ऐकू येतं का काय असं वाटायचं, म्हणून हे मोठ्या ओरडतात. पण गंमत काय आहे की नंतर मी एक वकिलांना विचारलं, हे असं काय आहे, पण सगळेच लोक कसे मोठमोठ्यानं आणि दुसऱ्याच्या कानाला त्रास होईल असं बोलतात. तर त्यांनी दिलेलं उत्तर फार मार्मिक होतं. ते काय म्हणाले की साहेब, इथं काय आहे की जे पॉवरलूम्स आहेत किंवा हँडलूम्स आहेत त्याचा ते आवाज होतो, धोट्याचा आवाज जो असतो तो इतका मोठा असतो की या सगळ्या कामगारांना किंवा त्या मालक लोकांनासुद्धा त्यांचे कान बधीर होतात आणि मग त्यांना हळू बोललेलं ऐकू येत नाही. बरं, त्यांच्यात आम्ही राहतो सगळीकडे, आमच्या कानावर तेच संगीत असतं धोट्याचं, त्याच्यामुळं आम्हाला देखील थोडं कमी ऐकू येतं. आणि पक्षकार ओरडला तर आम्हाला ओरडावं लागतं त्याच्या भाषेत. हे असं चक्र आहे बघा. मोठी गमतीशीर गोष्ट ही, पण तिथं ती त्या काळी होती. बरं, इचलकरंजीला लागून गावभागमध्ये पलीकडे थोडंसं पंचगंगा नदी होती. तर तिथं काही लोक दररोज पोहायला जायचे. आता हे मला माहीत नव्हतं, पण तिथे एक वकील होते आमच्या बारमाही तिथं, जरीबे नावाचे. तर ते मला आश्चर्य वाटतं, ते बरोबर 10:30ला कोर्टाला यायचे. पण एके दिवशी त्यांना उशीर झाला, म्हणून मी त्यांना विचारलं, का हो साहेब, वकील साहेब उशीर का होतं? तर त्यांनी दिलेलं उत्तर मासले वेळ होतं. ते म्हणले, वर्षाचे 12 महिने असतात, 12 महिने मी सकाळी 6 वाजता पंचगंगेत पोहायला जातो. साधारणपणे एक दीड तास पोहतो मी, नंतर घरी जातो. आता हे सगळं ऐकलं मी त्यांना म्हटलं की बाबा, हे तुम्ही आता पाऊस पडतो खूप, तरी तुम्ही जाता? म्हणजे हो, पाऊस असो, पूर असो, काही असो. आमच्यात काही लोक आहेत म्हणले, आमचे मित्र, आम्ही सगळेजण सकाळी 6ला तिथं असतो आणि पोहतो. त्यामुळे त्याची प्रकृती एकदम छान होती. तर हे पंचगंगेचं महात्म्य. आता काय, आम्ही तिथं गेलो समजा, एकदा तिथे पाहायला गेलो आम्ही, त्यावेळेस ती नदी नेमकी नदीचा प्रवाह अरुंद झाला होता, कमी झाला होता. आणि मला आश्चर्य वाटलं की तिथं मासे मरून पडले होते, हजारो मासे नदीच्या पात्रात मरून पडले होते. म्हणून मी विचारलं आमच्या नाझरला, असं काय आहे? तर ते म्हणाले, काय माहिती आहे का, इथं पंचगंगेमध्ये जे कारखाने आजूबाजूला सगळे, त्या कारखान्यातून येणारी जी हे आहे, रसायनं आहेत, वापरून फेकून दिलेली ती रसायनाचं सगळे रसायनाचं पाणी जे आहे ते पाणी पंचगंगेत सोडलं जातं. त्याच्यामध्ये इथे 2 कारखाने, साखर कारखाने, त्यांची मळीसुद्धा तिथे सोडली जाते. तर यामुळं काय होतं की ते पाणी खूप प्रदूषित झालेलं आहे. प्रदूषित झाल्यामुळे त्याचे परिणाम दिसून येतात. त्याची एक गंमत तुम्हाला सांगतो. असाच एक माझ्याकडे दावा प्रदूषण महामंडळानं दाखल केला होता एका व्यापाऱ्यावर. त्यांचं म्हणणं असं होतं महामंडळाचं की बाबा, हा जो व्यापारी आहे याचे खूप मोठे कारखाने हे पॉवरलूम्स आहेत, आणि तो ते सगळं पाणी त्या याच्यात सोडतो. पण त्याच्यातलं काही पाणी असं आजूबाजूला पसरतं. मग ते पसरलेल्या पाण्यामुळं एक 5 शेतकऱ्यांचे सगळे पिकं करपून गेलेले. ऊस होता, कोणाचा गहू होता, कोणा काय असेल, तर ते सगळी पिकं जळून गेली. म्हणून त्यांच्या वतीनं आम्ही हा दावा दाखल केला. मग ठीक आहे, मग तो दावा चालू असताना मी त्या व्यापारी जो होता त्याच्या वकिलांना विचारलं, का हो म्हणलं, तुमची जी रसायनं नदीकडे सोडलीत तुम्ही, ती आजूबाजूला पसरते का? हो म्हणले, पसरते. बरं, त्यानं काही नुकसान होतं का शेतकऱ्यांचं? ते म्हणलं नाही.
नुकसान काही नाही म्हणले. शेतकरी बरोबर वहीत करत नाहीत, खतं टाकत नाहीत, त्यामुळे त्यांचं पीक करपतं. मी म्हणलं असं होणार नाही. मी त्या शेतकऱ्यांना विचारलं, कारण ते कोर्टात यायचे, प्रदूषण मंडळाचा एक अधिकारी आणि ते सगळे शेतकरी येत होते. त्यांना विचारलं शेतकऱ्यांना, बाबा काय आहे? तर ते काय म्हटले की बाबा काय आमच्या शेतात ऊस आहे, माझ्या दुसऱ्याच्या शेतात अजून गहू आहे, ज्वारी, असं काय 5-6 पिकं आहेत, ते सगळे करपलेले. ठीक. मग मी म्हणलं ठीक आहे, तुम्ही याचा कोर्ट इन्स्पेक्शनचा अर्ज घ्या. मग प्रत्यक्ष पाहायचं आहे मला ते. म्हणून मग मी तो इन्स्पेक्शनचा अर्ज मंजूर केला आणि स्वतःच मग सगळ्या वकिलासोबत आणि दोन्ही पक्षकारासोबत पंचगंगाच्या तीरावर गेलो. तिथं मी पाहिलं की शेतात ऊस आहे, ज्वारी आहे, गहू आहे आणि त्या शेतात पाणी वाहत आलेलं कारखान्यातून ते सुद्धा दिसतंय. आणि मग ते मी पाहिलं की बाबा ऊसाला पाणी भरपूर मिळतं आहे, पण त्याच्यामध्ये हे प्रदूषित पाणी मिसळल्यामुळं ऊस तर करपूनच गेलेला आहे, ज्वारी करपलेली आहे, गहू करपलेला आहे, जितकी पिकं होती सगळी करपलेली दिसली मला. मग त्यातून शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होणार होतं. मग ठीक आहे म्हणलं, हरकत नाही. मग पुन्हा मग म्हणलं तर आपण दावा चालवू म्हणलं. मग दावा चालवताना सगळे पुरावे प्रदूषण महामंडळाने दिले. त्याच्यामध्ये हे होतं, म्हणजे ते जे रासायनिक द्रव होता तो वाहणारा, त्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासून घेतले. त्याचा रिपोर्ट आला की हे जे पाणी आहे प्रदूषित रसायनाचं, त्या पाण्यामुळं कोणत्याही कुठल्याही पेशी जिवंत माणसाच्या किंवा वनस्पतीच्या जिवंत राहत नाहीत, ते मरून जातात, असा रिपोर्ट पाहिला. मग शेतकऱ्यांचं म्हणजे फिर्यादी जे होते सगळे आणि प्रदूषण महामंडळाचे अधिकारी, त्यांचा साक्षीपुरा संपला. आरोपीतर्फे 1-2 त्यांनी 2-3 लोकांना तपासलं. त्याच्यावरचं आर्ग्युमेंटही झालं, युक्तिवाद पूर्ण झाला. आणि मग मी निकाल असा दिला की बाबा ते जे पाणी आहे रसायनाचं ते पंचगंगा सोडतात, त्यामुळे मासे मरतात. शेतकऱ्यांच्या शेतात देखील ते पाणी सोडलं जातं आणि त्यामुळे ते सगळे पिकं नष्ट होऊन चाललेले आहेत. यासाठी तो व्यापारी जबाबदार आहे. म्हणून त्याच्याविरुद्ध कायमस्वरूपी मनाई हुकूम, म्हणजे कशासाठी, किंवा त्यांनी इथून पुढे आपलं जे काही पाणी आहे ते पाईपलाईनद्वारे कुठंतरी चांगल्या ठिकाणी सोडून द्यायचं. ते पंचगंगेत जायला नको आणि शेतकऱ्यांच्या शेतात देखील जायला नको. त्यानं दंडही केला मोठा. त्यामुळं काय एक मोठा वचक निर्माण झाली, एक चांगली गोष्ट घडली. त्यामुळे बरेच शेतकरी मला भेटायला आले कोर्टामध्ये आणि त्यांनी सांगितलं ओपन डायसवर की बाबा सर आपण फार चांगला हुकूम दिला साहेब, आणि हे सगळं आता बंद झालेलं आहे आणि आमची पिकं आता जोमानं वाढत आहे. हे एक गोष्ट म्हणजे अशा कितीतरी गोष्टी आहेत. वकील वर्गामध्ये खूप भांडणं असायची त्या आपसामध्ये, आणि त्याचा परिणाम कोर्टाच्या कामकाजावर होत होता. पण काही वकील असे होते की ते जे कायम आपलं काम करायला तयार असत, पण दुसऱ्या बाजूचे वकील मी काम करणार नाही, आम्ही तारीख द्या वगैरे असं चालायचं. असं म्हणजे मला तर ते काही वातावरण तितकंसं बरं वाटत नव्हतं, पण खूप म्हणजे असे तिथे चालायचं. पण मी आपलं शांत डोक्यानं काम करायचं आणि माझी विनोद बुद्धी जागरूक असल्यामुळं मी कोर्टामध्ये खूप विनोद व्हायचे. एकदा तर काय झालं की मी जवळ क्वार्टर होतं कोर्टाच्या झेंडा चौकामध्ये, तिथून दररोज मी पायीच यायचो, पण 3-4 मिनटात पोहोचायचो कोर्टामध्ये. माझ्यावर मी शिपाई पुढे मी मागे असं कोर्टामध्ये पोहोचलो. आणि मग आमचं कोर्ट होतं वर जिन्यावर, म्हणजे पहिल्या म्हटल्यावर. जिना चढत असताना मी पाहिलं की जिन्यावर भंडारा दिसतो उजळलेला. मग मी वर गेलो,
चेंबरमध्ये बसलो आणि त्या शिपाईला म्हणलं, अरे त्या जिन्यात कोण टाकलं भंडारा म्हणलं, सकाळी तुम्ही स्वच्छ केलं नाही का? तर तो काय म्हटला की साहेब म्हणला, इथं एक रोज पक्षकार येतो म्हणला एक तारखेला, आणि तो आला की ते भंडारा टाकतो. मग तसं काय आपल्याकडे काय काम आहे का? म्हणजे हो म्हणलं, आपल्या कोर्टात त्याच्या काही 1-2 केसेस आहेत. ठीक आहे. मग डायसवर गेल्यानंतर मग मी त्या पक्षकारांना पुकारलं. मग ते पक्षकार आले. तो जो प्रतिवादी होता त्यानं तो भंडारा टाकला होता. मी त्याला म्हटलं, अरे भंडारा का टाकलास? हा म्हणले, ते खंडोबाचा भंडारा आहे आणि मी याच्याकरता टाकतो की भंडारा टाकला म्हणजे कोर्ट माझ्या बाजून निकाल देईल. मी त्याला, तुला कोणी सांगितलं हे? म्हणजे आम्हाला ते जेजुरीचा मोठा पुजारी म्हणले, ते मला तुम्ही भंडारा घेऊन जा आणि तो तारखेच्या दिवशी जिन्यावर टाका. मी त्याला म्हणलं, बाबा असं काही होत नसतं, कोर्टावर तुमच्या याचा काही परिणाम होणार नाही भंडाऱ्याचा. जी तुमची केस असेल, मेरिट असेल, तुमची काय गुणवत्ता असेल तुमच्या केसची, त्याप्रमाणे निकाल होईल. उगाच भंडारा टाकू नको. मग ते भंडारा टाकणं बंद झालं. आता किती गोष्टी होत्या त्या ठिकाणी, खूप मजेशीर गोष्टी होत्या. माझ्या बाजूला एक खाली मी वर राहत होतो आणि ते खाली राहत होते दुसरे जज. तर त्यांच्याकडे एक शिपाई होता, थोडासा आरसवट होता. तर त्यानं मोठा गमती जमती करायचा होतो. मग त्याला ते साहेबांची ज्या बाईसाहेब होत्या ते त्या शिपाईला खूप कामं सांगायच्या. मी सकाळी आला तो 8 वाजता की त्याला ते लोटून घ्यायचं सगळं, हे करायचं, आणि मग सगळे बाजार हाट अमुक तमुक गिरणीतून पिठा दळून आणायचं, हे सगळं त्याच्याकडून करून घ्यायचे. ते वैतागलं होतं. आणि तो कधी माझ्या चेंबरमध्ये आला तर मला म्हणायचं, साहेब मला तुमच्याकडे मला घ्या. ते काय ते बाईसाहेब फार, साहेब म्हणले आम्हाला काही दूर देत नाही म्हणले, खूप त्रास होतो. म्हणलं असं कसं होईल? असं नाही करता येत म्हणलं, हे काम आहे तुला करावंच लागेल ना, तसं नाही व्हायचं. तू काय हसायचं तो जायचं. मग एक दिवस काय झालं की तो रोज संध्याकाळी शाळा सुटली, सकाळी शाळेला मुलांना घेऊन जायचा. त्यांना एक मुलगा आणि मुलगी होती. तो शाळेत नेऊन सोडायचा. संध्याकाळी 5:30-6ला तो मुलांना घेऊन घरी आणून सोडायचा. आता काय झालं की तो खूप वैतागला होता. वैतागले मग त्यानं गंमतच केली. शाळा सुटली, तो तिथेच उभा होता. पण त्यानं काय केलं की ह्या साहेबांच्या मुलांना हात त्यांचा धरला नाही, दुसऱ्याच एका छोट्या मुलाचा मुलीचा हात धरला. दोन्ही हातात धरले आणि मग त्यांना घेऊन फरफटत घेऊन चालला. आणि ते मुलं म्हणत ओरडत होती की अहो आम्हाला का पकडता, तुम्ही कोण आहे, आम्हाला काही माहीत नाही, कसं काय? नाही म्हणलं, तुम्हाला माहीत कसं नाही, तुम्हाला साहेबाची मुलं आहेत ना तुम्ही, चला. असं म्हणून ते मुलं घेऊन ते घरी गेले. ते बाईसाहेबांनी पाहिले मुलं, अरे हे काय म्हणजे, हे काय केलं म्हणजे, हे आपली मुलं आहेत काही? हां म्हणले, मला तर तशीच वाटली. तशीच काय वाटली म्हणलं, असं नसतंय, असं तर साहेब फार रागवले. मग तर म्हणजे तो म्हणला, म्हणजे मला काय म्हणायचं आहे की त्यानं हे का केलं, तर केवळ म्हणजे बाबा त्याला खूप त्रास होतो म्हणून त्याने केलं, दुसरं काही कारण नाही. त्रास देतात ते बाईसाहेबांना साहेब, त्यामुळं त्यानं त्याची प्रतिक्रिया म्हणून ही कृती केली. हे काय फारसं काय योग्य नव्हतं, पण झाली गंमत. अशा गमती खूप करायचा तो. पण काय झालं एकदा की तो इतका वैतागला. पण त्याला 2 बायका होत्या. आता माणसाला एक बायको सांभाळणं आवडतं, 2 बायका शिपायला, केवढा विनोद आहे हा. तो फार त्रासला होता. तो सारखं म्हणजे म्हणायचं की असं कसं काय, म्हणजे मला खूपच त्रास आहे. म्हणून मग आता काय करतोस, काय करायचं काय? मी सगळे म्हणजे माझा पगार तर सगळा कर्जफेडी करताच जातो म्हणलं. हातात काय उरतं थोडंफार तितकं खर्च करतो. आणि मग फारच म्हणजे आम्हाला कर्ज झालं आहे आणि खूप
वैतागलो. मला काय करायचं त्यांना, साहेबांचं असं वागणं. मी काही बोललो नाही त्याला, म्हणून आपल्याला काय करायचं. पण झालं काय, एकदा 15 ऑगस्ट होता. 15 ऑगस्टला बरोबर 8 वाजता आम्ही सगळे जमलो. मग ते तयारी करण्यासाठी शिपाई 7लाच येतात ना. तर सगळे शिपाई काय 4-5 होते, सगळे आले. ते वर काम करू लागले, खाली झाडायचं, लोटायचं, हे करायचं, स्वच्छता करायची, झेंड्याची तयारी करायची. आणि मग आम्ही सगळे आलो. आणि मग आल्यानंतर मग ते झेंडावंदनची तयारी झाली सगळी. आणि मग झेंडावंदन झालं. आणि झेंडावंदनला तो नेमका तो शिपाई दिसेना कुठं. म्हणून ते साहेब म्हणले, अरे कुठं गेला आमचा शिपाई, तर बोलू ते बहुतेक वर असेल असं म्हणलं एकदम. दुसरा शिपाई त्याला बोलवायला वर गेला. काय झालं, ते वर गेलं तर त्यांनी पाहिलं की शिपाईनं कोर्ट हॉलमध्येच पंख्याला फाशी घेतली होती. आता हे मोठी सिरियस गोष्ट आहे. आणि त्याच्या खिशामध्ये एक चिठ्ठी होती. ते साहेब तर खालीच थांबले, कारण ते घाबरलेले होते. मी आणि तो PSI आलेला होता, तो आम्ही वर गेलो. मग ते ती बॉडी खाली उतरवली. आणि मग त्याच्या खिशात काय पाहिलं त्यांनी तासपण, तर चिठ्ठी निघाली. ती चिठ्ठी निघाल्यानंतर त्याने ती खिशात ठेवली. मग ते पुढची प्रक्रिया त्यांची चालू झाली. पण त्यानंतर आमचं जेव्हा कार्यक्रम संपले सगळे 9 वाजता, तेव्हा ते माझ्या चेंबरमध्ये PSI आले. त्याने माझ्या हातात चिठ्ठी ठेवली होती. तर त्या चिठ्ठीमध्ये ते डायरेक्टली आणि इनडायरेक्टली साहेबाचं नाव होतं. त्या मला PSI म्हणलं, मग मी काय करू. म्हणजे कायद्यानुसार काय जे असेल ते करा तुम्ही, नाही का, असं त्यांना सांगितलं मी. मग ते पुन्हा खाली गेले. त्यांनी ते पंचनामा वगैरे केला, पण चिठ्ठी होती याचा उल्लेख कुठं केला नाही. पण शेवटी कोर्ट होतं, कोर्टानं काय म्हणजे असं म्हणणं चुकीचं आहे असं त्यांना वाटलं. मी काय पुन्हा बोललो नाही. पण ही घटना माझ्या कायम लक्षात राहिली. एकदा एक असा त्यांच्याकडे साहेबाकडे दुसरा एक शिपाई होता. तो मागासवर्गीय होता. आणि त्याला फार काम सांगायचे. तो म्हणायचा की मी काय काम करणार नाही, सरळ सांगायचं. तर ते काम करणार नाही म्हटल्यानंतर ते साहेब फार चिडायचे. साहेबांनी शेवटी त्याला मेमो दिला आणि डिस्ट्रिक्ट कोर्टाला रिपोर्ट दिला की बाबा हा शिपाई काही काम करत नाही सांगितलेलं, त्यामुळं त्याला दुसरीकडे पाठवा. मग डिस्ट्रिक्ट जजनी काय केली, ते सगळं बघितलं आणि हायकोर्टकडून डायरेक्शन मागवलं. तर हायकोर्टला एक परिपत्रकच पाठवलं. त्याच्यात असं लिहिलं होतं की बाबा शिपायाला घरची कामं सांगायची नाही, सांगू नये. फक्त कोर्टाच्या ऑफिसच्या संदर्भात जी काही कामं असतील तो करण्यासाठी तो आहे, असं म्हणल्यावर ते मग त्याचं बंद. म्हणजे त्या शिपाई हे खुश झाला. मग नेमकंच डिस्ट्रिक्ट कोर्टाने त्याची बदली माझ्या कोर्टात केली. आता कोर्टात केल्यानंतर मग ठीक आहे, आता माझं आम्ही सगळ्याशी सारखा वागत होतो. आम्हाला काय फारसं फरक पडत नव्हता. तर तो राहायला तिथं. पण नंतर तो खूप आजारी पडला. इतका आजारी पडला की म्हणजे मरतो का काय अशी परिस्थिती. पण तिथल्या CPR त्या इचलकरंजीच्या सरकारी दवाखान्यात त्याला ॲडमिट केलं, त्याच्यावर उपचार केले, पण तो काही बरोबर होत नाही. मग शेवटी निर्णय घेतला की त्याला CPRला कोल्हापूरला पाठवू. आणि मग तसं मी पत्र लिहिलं CPRच्या त्या यांना, म्हणजे मुख्य डॉक्टरांना, आणि सांगितलं की बाबा त्या लिहिले की बाबा याला ॲडमिट करून घ्या, तो गरीब आहे, त्याच्याकडे पैसे नाही, आणि याचं जितकं काही होईल तो बरा होईपर्यंत तुमच्याकडे ठेवा, संपूर्ण बरा झाला पाहिजे. ते ऐकलं त्या यांनी. बाबा कोर्ट म्हणते तर आपण केलंच पाहिजे म्हणून त्याने ॲडमिट केलं. 3 महिने होता तिथं इनपेशंट. 3 महिन्यानंतर तो चांगला होऊन परत आला. मला खूप आनंद झाला. बाबा ठीक आहे, आपल्या हाताने एक सत्कृत्य घडले, चांगली गोष्ट आहे. आता इचलकरंजीला असताना जवळजवळ 100 वकील होते.
भारतमध्ये 3 कोर्ट होते, 100 वकील होते. आणि मग त्यांचे जे काय गमती चालायचे ते मजेशीर असायचे. प्रत्येक केसमध्ये नवीनच काहीतरी निघायचं, असं ते चाललं होतं. पण काय झालं, इचलकरंजीला मी आणि ही दोघंजण आम्ही रोज सकाळी बॅडमिंटन खेळायला जात होतो. त्या गंगामाईच्या मागे आहे तिथं, त्या ठिकाणी जात होतो. त्या ठिकाणी इचलकरंजीतली मोठी धनाढ्य मंडळी खेळण्यासाठी येत होती. पण ते असं बरेच दिवस आम्ही तिथे जात होतो. मग हळूहळू त्या सगळ्यांच्या ओळखी झाल्या. त्यात पंडितराव कुलकर्णी होते, मोठे उद्योगपती. अजून 4-5 माणसं होती, चांगली मंडळी खेळत असत ती. आणि ते त्यांचं संपल्यानंतर मी आणि माझी पत्नी दोघं खेळत होतो. त्या लोकांनी आम्हाला पाहिलं, मग ते बॅडमिंटन आम्हाला शिकवलं त्यांनी, किंवा शास्त्रशुद्ध कसं खेळायचं. असं 1 वर्षभर आम्ही ते करत होतो. पण आता हिला डायबिटीस होतं मोठा, म्हणजे तो सुद्धा म्हणजे सलाईनवर अवलंबून असलेला. रोज 3दा तरी जेवण्यापूर्वी सलाईन द्यावं लागत होतं. सलाईन मी स्वतःच तिला द्यायचो किंवा ती घ्यायची. पण एकदा काय झालं की ती खूप आजारी पडली आणि शुगर जे आहे ते 600पर्यंत गेली. इतकी म्हणजे की फारच म्हणजे त्रासलो आम्ही. मग मी म्हणलं, मी कोर्टामध्ये काम करत असताना तर ते मराठी वकिलांना फोन केला तिचा, की बाबा ते त्या साहेबांना शक्य आहे काही, खूप त्रास व्हायला. तर मराठी वकील म्हणजे फार सगळ्यांना मदत करायचे. त्यांनी स्वतःहून तिला त्या लाईफ लाईन होतो हॉस्पिटल मल्टी हे नॅशनल, तर त्या ह्याच्यातून ॲडमिट केलं. ते ॲडमिट केल्यानंतर मग काय झालं की ते मिक्स्टार्ड नावाचं इन्स्युलिन ते होतं, मिक्स्टार्ड. आणि मिक्स्टार्ड म्हणजे एक 2-3 प्रकारचे इन्स्युलिन एकत्र तयार करून त्यापासून तयार केलेलं ते इंजेक्शन होतं. ते मिक्स्टार्ड इंजेक्शन तिथे गेलो आम्ही हॉस्पिटलला. त्याने एक म्हणजे मला माहीत नाही काय मेडिकलचं हे आहे ते बोरगाव म्हणून डॉक्टर होते. त्यांनी ते मिक्स्टार्ड बंद केलं आणि दुसरंच प्लेन इन्स्युलिन द्यायला सुरुवात केली. सर्वसाधारणपणे जे दिलं जातं प्लेन. पण त्यामुळं काय झालं की ते इन्स्युलिन कमी व्हायच्या ऐवजी वाढत चालले. 400, 300, 500, कधी 550 असं. तर खूप म्हणजे आणि 8 दिवस तिथं ती होती. आणि मग आम्ही परेशान झालो, मला काय प्रकार आहे. डॉक्टरांना बोललो तर डॉक्टर म्हणलं नाही होईल, म्हणले काय प्रॉब्लेम नाही. ICUत होते ना. शेवटी म्हणजे इतका कंटाळा मी ते एकदा माझ्याकडे म्हणजे कोर्टामध्ये चेंबरमध्ये रुईकर वकील होते, अनिल रुईकर, सिनियर वकील. आणि रुईकरांना मी बोललो की असं 8 दिवस झाले म्हणलं, तर लाईफ लाईनला ॲडमिट आहे म्हणलं माझी वाईफ माझी. आणि त्यांनी ते मिक्स्टार्ड इन्स्युलिन बंद केलं म्हणून दुसरं सुरू केलं प्लेन. त्याच्यामुळं ते किती तुम्ही दिलं सलाईन किंवा काय वाटेल ते औषधं, तरी ते काय खाली येत नाही आहे. रिडिंग साखर काही खाली येत नाही. तर ते म्हणले तुम्ही नाही, मला विचारलं नाही म्हणे साहेब, मी तुम्हाला सांगितलं असतं की त्या हॉस्पिटल जायचंच नाही. ICU जरी असली तरी ते डॉक्टर लोक काम करणार नाही आणि त्यांचं तेच चालू होतील, तुमचं काय ऐकणार नाही. म्हणून आता काय करायचं. तर ते मला म्हणले, मी म्हणले चल मी डॉक्टरला म्हणलं सांगितलं की बाबा यांना तुमच्या ज्यानं होत नसेल त्यांना डिस्चार्ज दुसरीकडे घेऊन जातो. तर डिस्चार्ज द्यायला सुद्धा तयार नाहीत. म्हणलं तर काय करायचं. असं म्हणतं का म्हणजे चला माझ्यासोबत चला म्हणलं. मग ते रुईकर साहेब म्हणजे वकील साहेब म्हणजे काय की ते मोठा त्यांचा रुबाबन, त्यांचं दरारान, त्यांचं बोलणं म्हणजे मोठं हे होतं, जहाल होतं. त्यांना घेऊन गेलो. मग त्या डॉक्टरच्या चेंबरमध्ये आम्ही गेलो. मग डॉक्टरला रुईकर का हो म्हणले साहेब, आम्ही बाईसाहेबाला तुम्ही ॲडमिट केले म्हणले, ते काय उपचार करताय म्हणले. ते म्हणले असे उपचार चालू आहे. ते म्हणले 8 दिवस झाले
तुमच्याकडे ॲडमिट झाल्यानंतर 1-2 दिवसात ते कमी व्हायला पाहिजे शुगर, बरोबर आहे? हो. का कमी होत नाही? मग ते काहीतरी मेडिकलमध्ये सांगलं मला, काही त्यांच्या भाषेमध्ये परिभाषेत. ते रुईकर म्हणले मला ते काय सांगू नका, मी आज सो मोठो स्वतःहून डिस्चार्ज आम्हाला द्या, आमचा आम्ही घेतो, तुम्ही देत नसला तर आमचा आम्ही डिस्चार्ज घेतो. डॉक्टर नाही ना, त्यांच्या जीवाला धोका आहे वगैरे. मला तिथे काय असेल ते असं नाही, हो आमच्या घरी काय व्हायचं होईल, तुम्ही नका हे करू. मग त्यांना ते नाही काय केलं, चला साहेब सो मोठो डिस्चार्ज घ्या. लगे रिक्षा बोलवली, सो मोठो डिस्चार्ज घेतला. आम्ही तिथे गेलो घरी. घरी गेल्यानंतर मग ते मिक्स्टर फ्रीजमध्ये ठेवलंच होतं, मिक्स्टर इन्सुलिन. त्याचा एक डोस मी दिला त्यांना आणि 1 घंट्यात नॉर्मल झाली शुगर. काय सांगायचं तुम्हाला, 1 तासामध्ये नॉर्मल झाली. आणि मग मला रुईकर मला म्हणाले, अहो साहेब म्हणले किती सोपं होतं हे फार अवघड करून ठेवलं मग तुम्ही. म्हणजे असं मला माहीतच नाही इथं म्हणजे डॉक्टर साहेब पण कोणते चांगले कोणते वाईट मला काही कल्पना नाही. म्हणून मी आणि आमचे शिपाई आमचे हवालदार जे ते काय त्यांना काय जे कुठेही नेऊन ठेवतात म्हणले, काय त्यांना काय कळत नाही तसं. ठीक आहे म्हणजे इथून पुढे असं काही होऊ देऊ नका. मग तिथून पुढे मग आम्ही पुढे काही ICUत काही गेलो नाही, घरीच ते इन्सुलिन घेऊन आम्ही उपचार करत होतो. असं आहे. पण ते अजून एक गोष्ट घडली. तिथं ॲडमिट असताना ते डॉक्टर बोरगाव एकदम माझ्याकडे संध्याकाळी आले. तिथं बसलो होतो त्याच्याजवळ. म्हणले साहेब चला. म्हणलं कुठं जायचं? चला काय नाही म्हणले, एक आज G.A. कुलकर्णीचा हे म्हणले लेखकांचा, त्याचा काहीतरी स्मृतिदिन आहे किंवा काय जयंती, चला म्हणले. आणि म्हणलं मला माझं काय काम नाही, तुम्ही बोलायचं आहे म्हणले G.A. कुलकर्णी, तुम्ही बोला. आणि म्हणजे माझी काय तयारी नाही, काही नाही, वाचलेलं आहे मी GNचं सगळं. पण तर ते नाही तुम्हाला बोलावं लागलं, कारण आमचे मित्र म्हणले की बाबा ते चांगले साहित्यिक आहेत, त्यांना फार आवड आहे सगळ्या वाचनाची लेखनाची, म्हणून तुम्हाला यावं लागलं. मला काय आग्रह मोडवलं नाही, खरं ती सिरियस होती. पण ती सिरियस असताना मला ते डॉक्टर घेऊन गेले कार्यक्रम. आणि तिथं मग मला बोलण्याची विनंती केली. मग GAची एक कथा आहे की बाबा ते रावसाहेब असतात मोठे, आणि ते अनेक लोकांशी त्यांचा संबंध असतो वकील असल्यामुळं. आणि मग प्रत्येक जो काही नातेवाईक आहे, कुणी आहे, जवळचं मित्र आहे, पक्षकार, सगळ्या लोकांना ते म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने वागवत होते. हे कोणासाठी चांगले, कोणासाठी वाईट, कोणासाठी राक्षसी, अशी त्यांची हे होती. तर ते जिवंत असताना प्रत्येकाची त्यांच्याविषयीची प्रतिमा वेगवेगळी होती. आणि ते मग एकदा अटॅक होऊन ते गेले. मग तिथं काय झालं की अटॅक होऊन ते गेल्यानंतर मग त्यांच्याविषयी प्रत्येकानं तोंड उघडलं, त्यांच्या जवळच्या सगळ्या लोकांनी. प्रत्येकजण सांगू लागला का ते किती वाईट होते, ते कसे होते, कसे वागले, मायाशी कसे होते. हे जे विश्लेषण GAने केलं होतं तर ते खूपच म्हणजे जबरदस्त केलं होतं. आणि माणसाचा स्वभाव कसा असतो किंवा अंतरंग कसा असतो हे त्यातून दिसून येतं. खूप चांगली ती गोष्ट होती. मी ती म्हणजे तपशीलवार सांगितली. आणि मग काय ते सगळ्या लोकांना खूप आनंद, खूप म्हणजे त्यांनी टाळ्या वाजवल्या, म्हणजे खूप छान झालं तुमचं भाऊ काय. मग परत आलो. तर त्याची म्हणजे त्या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये असताना घडलेली ही छोटीशी गोष्ट. अशा खूप गमती तिथं झालेल्या आहेत. आणि ते वकील संघामध्ये तर खूप आपसामध्ये खूप हे होतं. 2 गट होते आणि दोन्ही गट म्हणजे प्रत्येक ठिकाणी कोर्टासमोर भेटायची असं होतं ते. आणि ते भिडले की मग म्हणजे आमचे सगळं कॉन्सन्ट्रेशन लूज व्हायचं. पण त्याच्यात काय झालं की ते जे जज होते, आणखी एक म्हणजे 2 जज होते माझ्यापेक्षा, माझ्या बरोबरचे. मी म्हणजे प्रमुख होतो, बाकी लोक सहाय्यक होते. तर ते दोन्ही जजवर त्यांनी बहिष्कार टाकला. काय कारण तर ते आमचं काहीच ऐकत नाहीत असं वकिलांचं म्हणणं होतं. मग काय झालं की ते तिन्ही कोर्टाचा चार्ज माझ्याकडे झाला. फक्त त्यांचा विश्वास माझ्या कामावर होता.
तर ते मग ते माझ्याकडे मला तो 6 महिने मी 3 कोर्ट सांभाळले. आणि मग ते काय झालं की ते शेवटी डिस्ट्रिक्ट जज सुद्धा कंटाळले, म्हणजे काय प्रकार आहे हा. म्हणून त्यांनी मिटिंग घेतली वकिलांची आणि सामोपचारानं प्रकरण मिटवून प्रयत्न केले. पण ते वकील वर्ग मोठा हे होता, तो म्हणला आम्ही ऐकणार नाही म्हटले. आमचं म्हणणं काहीच ऐकून घ्यायचं नसतं कोर्टाला, तर मग काय उपयोग काय म्हटले आमच्या वकिलीचा. पक्षकारांचा आमच्यावरचा विश्वास उडतो म्हणे. शेवटी मग काय हे आहे की त्यात दोघांची बदली करून टाकली. हां, ते असं म्हणजे अशा गमती तिथं खूप घडलेल्या काय. पण एकंदरीत तिथला काळ चांगला गेला. तिथंच माझ्या मुलाला म्हणजे प्रजितला 12वी सायन्समध्ये 97% मार्क पडले आणि तो तिथंच इंजिनिअरिंग कॉलेजला लागला म्हणजे कोल्हापुरात. ही एक चांगली गोष्ट घडली. अशा अनेक गोष्टी आहेत, पण जेवढ्या मला आठवल्या तेवढ्या मी तुम्हाला सांगितल्या. तुम्हाला आवडतील अशी आशा आहे आणि तुम्ही त्याचा आस्वाद घ्याल अशी मला आशा आहे. मी तुमच्याशी रोज बोलत जाईल. तुम्ही रोज यूट्यूबवर माझं ऐकू शकता. धन्यवाद.